लाईट गेल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला होता. लास्ट लेक्चर जे बघितलं आपण तर काय पाहिलं होतं की व्हेन विल वी से वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स, आपण वायला एक्सचा फंक्शन किंवा म्हणणार. ज्यावेळेस एक्सचे एक सिंगल व्हॅल्यू तुम्ही पुट करणार इक्वेशनमध्ये, तर वाय एक्सची एक पर्टिक्युलर व्हॅल्यू पुट करणार एक्सची, त्यावेळेस वाय हॅज सिंगल व्हॅल्यू. ओके, त्याचे एक्झाम्पल पण घेतलं होतं की एक्स इज इक्वल टू पुट केला तर वाय काय येईल 7. तुम्ही या इक्वेशनमध्ये ज्या वेळेस एक्स इज इक्वल टू पुट करणार यू विल गेट वाय इज इक्वल टू 7. वाय चेंज होणार नाही. अशा कंडिशनमध्ये मी म्हणतो की वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. फॉर एक्झाम्पल अजून एक झेड इज अ फंक्शन, झेड इज इक्वल टू 2y+3. याला काय म्हणणार, सपोज मी वायची व्हॅल्यू 2 पुट केली, झेड काय येईल 2 × 2 + 3 मीन्स 7. ओके, हिअर यू विल से झेड इज अ फंक्शन ऑफ वाय. वाय जेव्हा व्हेनेवर यू विल पुट द वाय इज इक्वल टू 2 यू विल गेट झेड इज इक्वल टू 7. दिस इज 7. ओके, अशा कंडिशनमध्ये म्हणेल की झेड इज अ फंक्शन ऑफ वाय. फक्त वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स असं असतं. ओके, आता याला लिहितात कसं, सपोज एफ इज इक्वल टू x², समजा एफ इज इक्वल टू x² आहे. आता एक्सची व्हॅल्यू मी 1 पुट केली, एफ काय मिळेल मला 1. एक्स इज इक्वल टू 2 पुट केला, एफ काय मिळेल मला 4, कारण 2चा स्क्वेअर 4 होईल. म्हणजेच काय, एफ इज अ फंक्शन ऑफ एक्स आहे. तर एफ इज अ फंक्शन ऑफ एक्सला कसं लिहितात, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x². याला रीड करताना कसं रीड करतात, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x². म्हणजे हे सोडा, इथं जे असेल ते x² असेल, कधी 2x असेल, वॉटएव्हर जे पण असेल, बट इथं एक्सची टर्म नक्की असेल त्याच वेळेस एफ हा एक्सचा फंक्शन असेल. तर एफ ज्या वेळेस, आता इथं काय एफ एक्सचा फंक्शन आहे ना, म्हणून त्याला लिहिताना असं लिहितात. आणि रीड काय करतात, एफ ऑफ एक्स. म्हणजे काय, एफ इज अ फंक्शन ऑफ एक्स, ब्रॅकेट इजचं काम करत येतं, एफ इज अ फंक्शन ऑफ एक्स. ओके, याला लिहिताना असं लिहितात. ह्या कंडिशनमध्ये पाहिलं मी झेड इज अ फंक्शन ऑफ वाय होता, मी इथं असं लिहिल झेड ऑफ एफ, सॉरी झेड ऑफ वाय. ह्या कंडिशनमध्ये पाहिलं मी तर वाय इज इक्वल टू 2x+3 होतं, तर ते येईल वाय ऑफ एक्स. हे दिसलं तुम्हाला वाय इंटू, दिस इज नॉट इंटू, ॲक्च्युली ब्रॅकेटमध्ये दिलं आहे साईडला. असं दिसलं म्हणजे कळून जायचं की वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स आहे, म्हणजे इक्वल टूच्या ह्या साईडला RHSला तुम्हाला काय दिसणार आहे, एक्सची टर्म दिसेल. मिनिमम एक तरी एक्स, 2 + 3 काहीतरी असेल, बट एक्स ऑर x² ऑर √x काहीतरी तुम्हाला दिसणार आहे. तसंच असं होणारच नाही की वाय ऑफ एक्स आहे इकडं एक्स नाही, असं होणारच नाही. याचा मिनिंगच तो आहे की वाय इज इन टर्म्स ऑफ एक्स. वाय कशाच्या टर्म्समध्ये असेल, एक्सच्या टर्म्समध्ये असेल. आता डेरिव्हेटिव्हकडे जाऊ आपण. सपोज y इज इक्वल टू 2x + 1 दिलेलं आहे आपल्याला, क्लिअरली दिसतं आहे काय, y इज अ फंक्शन ऑफ 2x + 1. तुम्ही असं लिहा की असं लिहा, हे फंक्शनच्या टर्म्समध्ये किंवा फंक्शनच्या लँग्वेजमध्ये असं लिहिलं आहे. आता ओके, इफ x1 इज इक्वल टू, एक्सची फर्स्ट व्हॅल्यू घेतली, x इज इक्वल टू सपोज आपण घेऊ 6. एक्सची काय व्हॅल्यू घेतली, फर्स्ट व्हॅल्यू होती म्हणून मी इथं 1 दिला सफिक्सला. मला काय मिळेल, ही व्हॅल्यू मी इथं पुट करेल, आय विल गेट y1. y1 काय घेतला, कारण फर्स्ट व्हॅल्यू म्हणून मला फर्स्ट मिळणार आहे, सो मी घेतली. तो काय असेल 2 × 6 + 1 13. म्हणजे काय, x1 इज इक्वल टू 6 देन वी विल गेट 13. हे फिक्स असेल, ज्या वेळेस तुम्ही एक्सची व्हॅल्यू 6 पुट करणार आहे, वाय तुम्हाला 13 मिळेल. अनदर व्हॅल्यू x2 इज इक्वल टू, ते घेतली मी 8, वी विल गेट y2. तो काय येईल, ह्या एक्सच्या जागेवर मी 8 पुट करून दिला था, मीन्स 8 16, तो आला 30. y1 y2 x1 x2. ओके, आता मी घेतो आहे x2 - x1. काय हा x2 - x1, x2 - x1 म्हणजे काय, मी चेंज इन एक्स घेतो आहे. एक्स आधी का 6 होता, नंतर 8 आला. x2 - x1 म्हणजे
मी चेंज इन एक्स घेतो आहे, तो काय येईल 8 - 6 इज इक्वल टू, आता एक चेंज इन एक्स घेतो आहे मी त्यावेळेस. फॉर एक्झाम्पल देतो मी तुम्हाला एक पर्सन आहे, तो याने इथून वॉकिंग स्टार्ट केले. ओके, तो इथून वॉक करायला स्टार्ट करतो. इथं टाईम होता 1 PM, इथं 2 PM आणि इथं 3 PM. इन 1 hour he covered distance x1 and in next हे जे टोटल डिस्टन्स होतं हे झालं x2. म्हणजे एका तासात त्याने किती डिस्टन्स कवर केलं, वॉक करतो तो x1 एवढं, सेकंड तासामध्ये किती x2 एवढं. मला सेकंड तास म्हणजे 2 तासांमध्ये टोटल 2 hours किती डिस्टन्स गेला तो x2 एवढा गेला. मला एवढं डिस्टन्स फाईंड करायचं म्हणजे नेक्स्ट आवरमध्ये की आणि किती मीन्स 2 PM to 3 PM मध्ये आणि किती डिस्टन्स कवर केला मला हे फाईंड करायचे. तर ते कसं येईल x2 - x1. ओके, म्हणजेच काय x2 - x1 काय हा चेंज इन एक्स आहे. एक्स आधी एवढा घेतला मी, नंतर तर एक्समध्ये मी किती चेंज केला 6 पासून 2 पर्यंत, 6 पासून 8 पर्यंत एवढा, 6 च्या 8 झाला. म्हणजे एक्सच्या मला चेंज काढायचा तर काय केला चेंज मी 2 ने चेंज केला आहे, 2 ने त्याला इन्क्रीज केलं आहे. तो चेंज फाईंड करायचा असेल तर मी फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल करतो. सो x2 - x1 हा चेंज डेल एक्सने दाखवतो. डेल एक्स का दाखवतो चेंज इन एक्स. एक्सच्या 2 व्हॅल्यू असतील, आधी एक नंतर दुसरी, मी सेकंड व्हॅल्यूमधून फर्स्ट मायनस केली तर ती काय येईल एक्समध्ये किती चेंज झाला ते दिसेल. ओके, चेंज मॅथमॅटिक्समध्ये किंवा फिजिक्समध्ये दाखवताना डेल यूज करतात. याला म्हणतात डेल ऑर काही लोक म्हणतात डेल्टा. मी डेल म्हणतो, काही लोक त्याला डेल्टा म्हणतात, काही लोक डेल म्हणतात. डेल इज ऑलवेज इंडिकेट चेंज. इफ डेल झेड असेल याचा अर्थ काय होतो झेडमध्ये काय चेंज होता ती क्वांटिटी, म्हणजेच काय येईल Z2 - Z1. डेल डब्ल्यू असेल तर W2 - W1. डेल इज ऑलवेज इंडिकेट चेंज इन दॅट क्वांटिटी. त्या क्वांटिटीसोबत डेल असेल त्या क्वांटिटीचा चेंज म्हणजे डेल हा चेंज दाखवत असतो. हे झालं. सिमिलरली वी कॅन फाइंड डेल वाय. डेल वाय कसं फाईंड करेल मी y2 - y1. आता y2 काय आहे 17 आहे, y1 काय आहे 13 आहे. 17 - 13 इज इक्वल टू 4. याचा अर्थ काय झालं वायचं फंक्शन ऑफ एक्स होता. सिम्पल गोष्ट आहे. एक्सच्या 2 व्हॅल्यू घेतल्या मी आणि 2 व्हॅल्यू घेतला आणि त्याच्यातला चेंज फाईंड केला दिसला. 2 व्हॅल्यू घेतल्यामुळे मला 2 वाय मिळाले होते, दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं मला चेंज इन वाय मिळाला दिस. म्हणजे एक्स जसा चेंज होतो तसा वाय पण चेंज होऊन जातो. तेव्हा काय होतं की एक्सची व्हॅल्यू जशी ती आहे तसं वाय चेंज व्हायची, वायची आपल्याला डिफरंट व्हॅल्यू मिळायची अकॉर्डिंग टू सिच्युएशन. म्हणजेच काय एक्स चेंज होतो तसा वाय चेंज होतो. आता इथून डेरिव्हेटिव्हची टर्म तयार होते, ती म्हणजे काय हे राहू द्या, आपल्याकडे डेल वाय डेल एक्स. मी जे सपोज याचा रेशो घेतला, काय घेतोय मी डेल वाय अपॉन डेल एक्स. बघा रेशो कसला आहे चेंज इन फंक्शन. वाय हा फंक्शन आहे एक्सच्या, बरोबर. हे काय चेंज इन वाय वरती काय चेंज इन वाय म्हणजे जो फंक्शन आहे त्याच्या चेंज वरती आहे न्यूमिरेटरला आहे. डिनोमिनेटरला कोणता आहे त्याच्या व्हेरिएबल ज्याच्या रिस्पेक्टिव्ह चेंज. एक्स जसा जसा चेंज होईल तसं वाय चेंज होईल. जसं चेंज इन एक्स चेंज होईल, चेंज इन एक्स जसा चेंज होईल तसा चेंज इन वाय पण चेंज होईल. थोडंसं कठीण जाईल कळण्यासाठी, पण तुम्हाला जे लक्षात ठेवायचे मी ते नंतर सांगेल की तुम्हाला लक्षात काय ठेवायचे. जसा चेंज इन एक्स व्हॅरी होईल तसा चेंज इन वाय पण व्हॅरी होईल. हा जो रेशो घेता ना याला म्हणतात एव्हरेज चेंज इन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू चेंज इन व्हेरिएबल. काय म्हणतात याला एव्हरेज चेंज इन फंक्शन. जो फंक्शन आहे त्याचा एव्हरेज चेंज पूर्ण या रेशोला. ओके, एव्हरेज चेंज इन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू चेंज इन व्हेरिएबल.
ही जी क्वांटिटी याला दिस इज अ स्मॉल चेंज इन वाय विथ रिस्पेक्ट टू स्मॉल चेंज. वायमध्ये एकदम स्मॉल चेंज झाला आहे बघा, 4ने चेंज झाला आहे. फर्स्ट व्हॅल्यू होती त्याची काहीतरी 17, नंतर झालं 13. एक्सची काय ते 8 आणि इथे खूप 1000 आणि 2000 असं काही दिसत नाही, स्मॉल चेंज इन. ही जी डिफाईन आहे आता याच्यानंतर याला आठवण ठेवायची. वेलॉसिटी आपल्या फिजिक्समध्ये अशी डिफाईन झालेली. काय चेंज इन एखादं फंक्शन आहे, एखाद्या व्हेरिएबलचं काही फंक्शन आहे, त्याच्या चेंज घेतला आणि त्या दोघांचा जे रेशो घेतला त्याला म्हणतात एव्हरेज चेंज इन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू चेंज इन व्हेरिएबल. संपली गोष्ट. आता वेन डेल्टा एक्स टेन्स टू 0, हे पण नवीन गोष्ट आहे. आता डेल्टा एक्स टेन्स टू 0 याचा मतलब काय की डेल्टा एक्स 0 होईल असं नाही, डेल्टा एक्स 0 होईल असं नाही. म्हणजे बघा डेल्टा एक्स समजा मी सांगितलं की डेल्टा एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे काय, डेल्टा एक्स इज इक्वल टू 0 हा जर 0 झाला तर एक्स चेंज नाही झाला असं त्याच्या मिनिंग आहे, बरोबर ना. डेल्टा एक्स चेंज इन एक्स 0 दिस इज इक्वल टू 0 हा झाला असं म्हणजे काय x2 आणि x1 सेम आहेत असं आहे ते बघा. डेल्टा एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे काय x2 मायनस x1 इज इक्वल टू 0, कारण डेल्टा एक्स म्हणजे काय x2 मायनस x1 म्हणजेच काय x2 इज इक्वल टू x1 म्हणजेच x2 आणि x1 सेम आहे. म्हणजे एक्समध्ये काही चेंजेस झाल्यानंतर ते दोघं काय होते 8, तर तो 8च राहिला किंवा 6 होता तर तो 6च राहिला. सॉरी 6पासून 8 झाला होता, 6 होता तर तो 6च राहिला. याचा मिनिंग असा होता. याचा मिनिंग काय होतो याच्यामुळे काय याच्यामध्ये काय फरक आहे, नेरेस्ट टू 0. डेल्टा एक्स आहे ना नेरेस्ट टू 0 म्हणजे हा जो चेंज झाला ना हा एकदम मायनर चेंज होता, एवढा की तो चेंज तुम्ही 0 पण घेतला नियर अबाउट 0 घेऊन टाका. असं जसं मी म्हणतो मी तुम्हाला आपण एखाद्याला वेळ विचारतो, सपोज 2 PM झाले असेल, 2 o'clock असेल, ओके 2 वाजलेत. मी विचारलं त्याने मला सांगितलं की हां ओके 2 वाजलेत. मी 5 सेकंदानंतर विचारलं त्याला आणि विचारलं किती वाजलेत, तो का सांगेल अरे सांगितलं ना यार 2 वाजले. तो मला हे नाही सांगणार की 5 सेकंद झाले, एकदम मायनर चेंज आहे. 5 सेकंद आपण एवढं कन्सिडर नाही करत, त्याला निग्लिजिबल. तसा मायनर चेंज हा जो डेल एक्स असेल हा काहीतरी नॉट 4 असेल, त्यावेळेस असं लिहितो आपण नॉट एकदम मायनर चेंज म्हणजे हा काय होता हा चेंज. मी समजा इथं घेतला 8 मायनस 7.99999 तर हा चेंज येईल काहीतरी 0.9 पण येणार नाही 0.0009 काहीतरी चेंज येईल, एकदम मायनर चेंज घेतला. तर तो मायनर चेंज जो असेल मग चेंज झालाच नाही लगभग एक्समध्ये असं समजा कन्सिडर कर, त्याला असं दाखवतात चेंज झालाच नाही ॲक्च्युली असं कन्सिडर करतो आपण, निग्लिजिबल असून सोडून देतो, इग्नोर करून देतो आपण की एवढंसं चेंज का 5 सेकंद काय सांगू त्याला असा विचार करतो. अशा चेनला मॅथमॅटिक्समध्ये डेल एक्स टेन्स टू 0 असं दाखवतं. डेल एक्सच्या पुढे ॲरो दाखवून 0 दाखवतात. ही काय असते याची लिमिटिंग व्हॅल्यू असते आणि त्याला लिहिताना असं लिहितात लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल एक्स. काय केलं मी हा का होता एव्हरेज चेंज, याला क्रॅम्प करून टाका की डेल वाय अपॉन डेल एक्स ज्यावेळेस घेतो मी तो काय तो एव्हरेज चेंज इन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू चेंज इन व्हेरिएबल. ओके याची लिमिटिंग व्हॅल्यू ज्यावेळेस घेईल म्हणजे काय करतो मी डेल एक्सला एकदम मायनर करून दिलं, व्हेरिएबलचा चेंज एकदम कमी करून टाकला नाहीच्या बरोबर. मग याला लिहिताना असं लिहितात आणि या पूर्ण क्वांटिटीला म्हणतात लाईट पण याला पूर्ण क्वांटिटीला म्हणतात इन्स्टंटेनियस चेंज किंवा इन्स्टंटेनियस चेंज म्हणण्यापेक्षा इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन with respective variable. थँक गॉड. बघा अजून एकदा सांगतो मी, आपण काय केलं एक्सच्या 2 व्हॅल्यू घेतल्या, डेल एक्स फाईन केला. डेल एक्स का दाखवतं चेंज इन एक्स, एक्स चेंज झाला म्हणजे ऑब्व्हियसली वाय पण 2 व्हॅल्यू आल्या, वाय पण चेंज होईल.
मी चेंज इन वाय, चेंज इन एक्स आणि चेंज इन वाय दोघं क्वांटिटी फाईन केल्या, दोघांचा रेशो घेतला मी. हा जो दोघांचा रेशो असेल म्हणजे काय, कोणतंही फंक्शन असेल तुम्ही त्याचा चेंज घेतला विथ रिस्पेक्ट आणि त्याचा रेशो घेतला कोणासोबत, त्याच्या व्हेरिएबलसोबत, ज्याच्यावर तो डिपेंड करत होता त्याच्या चेंजच्या व्हेरिएबलसोबत, चेंज ऑफ व्हेरिएबलसोबत तुम्ही त्याचा रेशो घेतला, तर ही पूर्ण क्वांटिटीला म्हणतात एव्हरेज चेंज इन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू चेंज इन व्हेरिएबल. क्रॅम करडालस डिफाईन आहे ही गोष्ट. ओके, याच्यानंतर याची स्मॉल व्हॅल्यू घेतो मी. स्मॉल म्हणजे हा जो चेंज आहे ना याला एकदम कमी करून टाकला मी, एकदम मायनर करून घेतला, तर याची लिमिटिंग व्हॅल्यू मिळेल आपल्याला. एक लिमिट डिसाईड होऊन जाईल की हां त्याच्यापेक्षा कमी नाही होऊ शकत. नॉट 5 सेकंडपर्यंत जर तुम्ही चेंज करून टाकला तर मी तो टाईम तर परत नाही सांगणार की हां 2 PM झाले, मी 2 वाजले असं बोललो आणि तुम्ही लगेच आधी विचारलं किती वाजले तर मी 2च सांगेल. मी हे नाही सांगणार की 2 वाजून 1-2 सेकंड झाले का काहीतरी. तो मायनर चेंज आहे, तो सोडून येतो. ज्यावेळेस तुम्ही याच्या मायनर चेंज घेतात तर मॅथेमॅटिक्समध्ये तो मायनर चेंज दाखवतात डेल एक्स टेन्स टू 0. म्हणजे काय, चेंज झालाच नाही, नियर अबाउट 0 आहे चेंज, एकदम .00मध्ये चेंज. आणि याला लिहिताना असं लिहितात, याला म्हणतात हे लिमिट आहे. LIM जे आहे ना याचा अर्थ होतो लिमिट, की तुम्ही लिमिटमध्ये चेंज केलं याला काहीतरी, त्याचा अर्थ होतो लिमिट. LIMचा अर्थ लिमिट आहे. डेल एक्स टेन्स टू 0 हा रेशो. ह्या पूर्ण क्वांटिटीला म्हणतात इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल. आता इन्स्टंटेनियस म्हणजे काय, चेंज तर 0 आहे म्हणजे चेंजच नाही आला, म्हणजे पर्टिक्युलर इन्स्टंटला गेला की 2 वाजले 2च वाजले त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला, म्हणून त्याला म्हणतात इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल. ह्या पूर्ण क्वांटिटी, आणि ह्या पूर्ण क्वांटिटीला असं एवढं जास्त लिहिण्यापेक्षा शॉर्टमध्ये लिहितात, आणि ते म्हणजे काय, लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 dy बाय dx del y बाय del x is equal to dy by dx, and this is the differentiation. काय करतात, एवढी पूर्ण क्वांटिटी म्हणजे काय, इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल. हे जे पूर्ण लिहिलं आहे याला शॉर्टमध्ये असं लिहितात dy बाय dx, आणि हेच म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. y here y is a function of x. ओके, याला म्हणतात डिफरन्सिएशन ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x और डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. फॅमिलियर व्हा याच्यासोबत, हे कायम लागणार आहे तुम्हाला. इथं जाऊ द्या, होता 1-2दा बघा लागलेस. याच्यामध्ये आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय ते सांगतोय. मॅथमॅटिक्समध्ये परत रिपीट होईल त्यावेळेस तुमच्या ते डीप होईल. आपल्यासाठी याच्यात इम्पॉर्टंट काय आहे, व्हॉट इज इन बाय dy बाय dx अँड डेल y बाय dx. काय होतं, y इज अ फंक्शन ऑफ x होता, मी एक्सच्या 2 व्हॅल्यू घेतल्या आणि त्यांच्या सबट्रॅक्शन केलं, म्हणजे मी त्याच्या चेंज फाईन केला. जसा चेंज होतो x तसा y पण चेंज होतोय. मी दोघांचा रेशो घेतला, त्या रेशोला काय म्हणतात, हे तर डिफाईन आहे, या रेशोला हेच म्हणतात काय, एव्हरेज चेंज इन फंक्शन. जे पण फंक्शन असेल ते, इथं y घ्या किंवा नका घेऊ, एव्हरेज चेंज इन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू चेंज इन व्हेरिएबल. ओके, नेक्स्ट मी त्याला काय केलं, हा जो चेंज होता एकदम मायनर, म्हणजे मी कन्सिडर केला का चेंज खूप कमी होता, एकदम मायनर होता, म्हणजे नियर अबाउट चेंज झालाच नाही समजा, तर त्याला मॅथमॅटिक्समध्ये असं लिहितात डेल एक्स टेन्स टू 0. याला कसं रीड करतात, डेल एक्स टेन्स टू 0. आपल्यासाठी जास्त लागणार नाही आहे, ॲक्च्युली लागणारच नाही असं समजून घ्या आपल्यासाठी. डेल एक्स टेन्स टू 0 याला लिहिताना असं लिहितात. हे काय ॲक्च्युली हा मायनर चेंज असेल ज्यावेळेस डेल एक्समध्ये एकदम कमी चेंज, त्यावेळेला आपण असं लिहितो. याला म्हणतात लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ चेंज इन वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. हां, या गोष्टी हे आपल्याला लागणार नाही, परत सांगतोय मी, हे आपल्याला लागणार नाही, आपल्याला फक्त हे लागणार. पण हे कुठून आलं तर एक जस्ट इंट्रोडक्शन आहे, डीपमध्ये तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये शिकणार आहे. आता ही जी पूर्ण क्वांटिटी म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यूमध्ये ज्यावेळेस व्हेरिएबल चेंज होईल त्यावेळेस वाय कसा चेंज होईल असं आहे याचा अर्थ. ही जी पुरी क्वांटिटी याला म्हणतात इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज ऑफ वाय, म्हणजे फंक्शन विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल एक्स, जो पण व्हेरिएबल असेल तो, आणि त्याला शॉर्टमध्ये लिहितात dy बाय dx. दिस इज नथिंग बट डेरिव्हेटिव्ह
ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्यासाठी फक्त हे इम्पॉर्टंट आहे, हे यूज होणार आहे आपल्यासाठी. dy बाय dx दिसला म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला कसं रीड करणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स, असं पण काहीतरी दिसेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू एक्स, हे हा जो ब्रॅकेटमध्ये एक्स ह्या काय दाखवतोय, एफ इज द फंक्शन ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ जी विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑलवेज विथ रिस्पेक्ट टू एक्स नसेल, असं पण मिळेल तुम्हाला. याचा अर्थ काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, हिअर एक्स इज अ फंक्शन ऑफ वाय, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स नाही. जो वरती असतो ना, हा जो खाली असेल हा तुमच्या डिपेंडेबल आहे, डिपेंडेबल म्हणण्यापेक्षा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे वाय, आणि हा तुमच्या डिपेंडंट व्हेरिएबल आहे. ते ॲक्च्युली जास्त डीप होतं आहे, हे आपल्याला काय त्याच्याशी नाही. मॅथमॅटिक्समध्ये बघून घ्यायचं काय, मॅथमॅटिक्स शिकणारच आहे, आपलं फिजिक्सचा लेक्चर ॲक्च्युली. फक्त याच्या रीड कसं करायचं एवढं लक्षात या, आपल्याला फक्त याचे फॉर्म्युला शेड्यूल करायचे. हे यूज कसं होणार आहे त्याच्या शेड्यूल करायचं. तुम्ही नंतर म्हणा की सर एवढं एक्सप्लेन काळजी करणं, फक्त एवढं बी सांगितलं असतं तरी चाललं असतं. आपल्याला एवढंच बघायचं आहे, हे सर्व तुमच्या मॅथमध्ये होणार आहे, त्यावेळेस बघ द्या तुम्ही ते. अजून एक, ह्याला कसं रीड करणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू एक्स, असं दिसलं म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का, असा होतोय एक्स स्क्वेअर 5x काहीतरी असेल. डब्ल्यू हा एक्सचा फंक्शन आहे, डब्ल्यू हा एक्सवर डिपेंड करेल. जसा एक्स चेंज होईल तसा डब्ल्यू चेंज होईल. एक्स हा व्हेरिएबल आहे या इक्वेशनमधला, एक्स व्हॅरी झाला, डब्ल्यू व्हॅरी झाला. वरती जो असेल हा जो असतो हा खालच्या म्हणजे सॉरी न्यूमिरेटरला जी क्वांटिटी असेल ती डिनॉमिनेटर क्वांटिटीवर डिपेंड करते. डिनॉमिनेटरची क्वांटिटी चेंज झाली की न्यूमिरेटरची क्वांटिटी आपोआप चेंज होते. याचा अर्थ असा आहे. आजसाठी एवढंच ठेवू. ऑलरेडी थोडंसं तुमच्यासाठी एक हँगओव्हरसारखं असेल ते. तुम्हाला याच्यातून क्रॅम करायचं आहे काय, ते फक्त हे काय dy बाय dx, याला काय म्हणतात dy बाय dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू एक्स. क्वांटिट्या बदलत राहतील, क्वांटिटी हे वाय असेल एक्स असेल असं काही डिपेंड करत नाही. एवढं लक्षात ठेवा फक्त की वरती जे असेल म्हणजे हा जो वाय हा काय असतो, फंक्शन असतो. खाली जे संख्या असेल त्याच्या संख्या म्हणजे सॉरी खाली जी क्वांटिटी असेल त्या क्वांटिटीची. फॉर एक्झाम्पल फिजिक्समध्ये एक बघू आपण, v इज इक्वल टू dx बाय dt. v काय इथं व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी डेफिनेशन येते dx बाय dt. dx म्हणजे काय, हा जे x आहे हा डिस्टन्स आहे, हा टाईम. t म्हणजे काय, टाईम. जसा टाईम चेंज होत जाईल तसं तुमचं डिस्टन्स चेंज होईल. तुम्ही इथून दोंडाच्याला जात आहे तर फर्स्ट 10 मिनिटमध्ये तुम्ही सारंगखेड्याला असाल, नंतरच्या 10मध्ये निमगुळपर्यंत कुठं तरी जाणार, नंतरच्या 10मध्ये तुम्ही दोंडाच्याला पोहोचणार. असं 30 मिनिट्समध्ये तुम्ही दोंडाच्याला जाणार. त्याच्यावरून तुमची व्हेलॉसिटी निघेल. व्हेलॉसिटीची ही डेफिनेशन आहे dx बाय dt. अजून एक गोष्ट, ज्यावेळेस डेल वाय बाय dx घेतो आपण लिमिट व्हॅल्यू घेण्याच्या आधी, त्याला म्हणतात एव्हरेज चेंज इन फंक्शन वाय विथ रिस्पेक्ट टू चेंज इन व्हेरिएबल. एव्हरेज चेंज, दिस इज इम्पॉर्टंट. ज्यावेळेस डेल असेल एव्हरेज चेंज असेल, ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह असेल इन्स्टंटेनियस चेंज, पर्टिक्युलर इन्स्टंटवरचा चेंज म्हणजे काय असेल, डेरिव्हेटिव्हने घेतो. ही जी पूर्ण टाईम आहे ही म्हणजे जे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. हे बघितलं बुक माहितीला आहेत. अजून त्याच्या खाली दोन हे दिलेत, फॉर्म्युले दिलेत की dy बाय dx याला असं पण दाखवतात सिंगल डॅशने. ज्यावेळेस y डॅश दिसेल तुम्हाला म्हणजे काय, तो डेरिव्हेटिव्ह ऑफ y असं दिलेलं असेल त्याने. ओके, डबल डेरिव्हेटिव्ह असेल हे पण येईल असं काहीतरी असेल. फॉरगेट अबाउट इट, ते पाहू नंतर लागलंच आपण. फक्त आजसाठी एवढं तुम्हाला दोनच गोष्टी क्रॅम करायच्या आहे. याला म्हणतात एव्हरेज चेंज इन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू चेंज इन व्हेरिएबल. याला म्हणतात हा जो असेल पूर्ण ही क्वांटिटी म्हणजे डेरिव्हेटिव्ह, याला म्हणतात इन्स्टंटेनियस चेंज इन वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. दॅट्स इनफ फॉर टुडे.